नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे राहुल काळबांडे, ज्यांचं IDBI ज्युनियर असिस्टंट मॅनेजर मध्ये 2 वेळेस फायनल सिलेक्शन झालंय. आणि यांच्याबद्दल विचार केला तर एकदम सर्वसामान्य परिस्थितीतून फायनल सिलेक्शन पर्यंत कसं पोहोचायचं, मागच्या 2.5 वर्षांमध्ये त्यांनी कशा प्रकारे तयारी केली, ह्या सर्व गोष्टींवर आपण डिस्कस करणार आहे. ऍक्च्युअल विद्यार्थ्यांचे काय प्रॉब्लेम असतात ते प्रॉब्लेम आपण समजून घेण्याचा विचार करणार आहे. सुरुवातीलाच एक गोष्ट मी क्लिअर करतो की हा प्युअरली सारथी एज्युकेशनचा विद्यार्थी आहे. बिगिनर्स बॅच 8 मध्ये त्याचं ऍडमिशन होतं. पूर्ण मागच्या 2-2.5 वर्षापासून पूर्ण सारथी एज्युकेशनला फॉलो करतोय, किंवा तुम्ही माझ्या तोंडून कायम नाव ऐकत असणार आहे की राहुल काळबांडे आपल्या जीएचं कंटेंट डेव्हलपमेंट करत असेल किंवा अजून वेगवेगळ्या गोष्टी सारथीसाठी करत असेल. म्हणून ह्या पूर्ण डिस्कशन मध्ये कुठेही आता इथून पुढे सारथी एज्युकेशनचा उल्लेख होणार नाही. इथून पुढे कुठेही कोणत्याही फॅकल्टीचा उल्लेख अजिबात होणार नाही. प्युअरली आपण डिस्कस करणारे विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम काय काय असतात, त्याच्यावर कसे कसे सोल्युशन काढता येईल, त्यांना कोणकोणते प्रॉब्लेम आले आणि त्याच्यावर कसे कसे सोल्युशन त्यांनी काढले, या गोष्टींवर प्युअरली आपल्याला डिस्कशन करायचंय. ना की सारथी एज्युकेशनचा जय जयकार करायचा आहे, ना की कोणत्या फॅकल्टीचा आपल्याला जय जयकार करायचा आहे. तर एक एक जे मला बेसिक प्रश्न वाटतात मी त्यांना विचारतो, त्याच्यावरती तुम्हाला एकदम डिटेलमध्ये त्यांनी कशा कशा गोष्टी केल्या त्यावाल्या गोष्टी सांगतील. बघा, सगळ्यात सुरुवातीला येतं की तुमचं प्राथमिक शिक्षण जे काही म्हणजे एकदम सुरुवातीपासून पहिलीपासून तर 4थी पर्यंत, त्याच्यानंतर 5वी ते 10वी, 11वी 12वी आणि ग्रॅज्युएशन हे कशा पद्धतीने झालं. कारण भरपूर मुलांचा असा डाऊट असतो, मी मराठी शाळेत शिकलोय सर, मला इंग्लिश जमत नाही. मराठी शाळेतले विद्यार्थी खरंच पास होतात का, किंवा कोणतेही डाऊट, तर आम्हाला ते एकदा डिस्कस करा, पहिलीपासून तर ग्रॅज्युएशन पर्यंतचा मुद्दा. बरं सर, मी मुळात वाशिम जिल्ह्यातील कोकलगाव मध्ये राहणारा आहे. बरं. आणि एक जवळपास 3,500 लोकसंख्या आहे गावची. ओके. प्राथमिक शिक्षण माझं जिल्हा परिषद मध्येच झालंय सर. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. हो सर, जिल्हा परिषद प्राथमिक ठीक शाळा आहे. कोकलगावमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालंय. त्यानंतर हायस्कूल आमच्या गावामध्येच उपलब्ध आहे, जे की ज्या हायस्कूलमध्ये जवळपासचे 7-8 खेडे अटॅच आहेत सर. बरं, हा, म्हणजे गावातल्याच हायस्कूलमध्ये 10वी पर्यंत. हो सर, 10वी पर्यंत नाही, 12वी पर्यंत सुद्धा. 12वी पर्यंत. हो ओके. सर. आणि त्याच्यानंतर माझं म्हणजे मी 1 वर्ष नीट पण रिपीट केलेलं आहे सर. नीटचा पण अभ्यास केलेला होता मी. म्हणजे याला ऍडमिशन मेडिकल. हा, मेडिकलसाठी. ओके. बट सर थोडासा स्कोअर कमी आलाय, आहे. त्यामुळे मग मला समजा त्याला ऍडमिशन मिळालेलं नाही. बट माझं प्राथमिक शिक्षण पूर्णपणे मराठी मीडियम मधून, आणि त्यानंतरचा जो प्रवास होता, त्यानंतर जे शिक्षण होतं 12वी मध्ये सायन्स मधून आणि 10वी पर्यंत सेमी मध्ये झालेलं आहे बऱ्यापैकी. आणि ग्रॅज्युएशन कशामध्ये झालं सर ग्रॅज्युएशन बॅचलर ऑफ आर्ट्स. बॅचलर ऑफ BA झालेलं हा आहे. सर, BA मुक्त विद्यापीठातून BA झालेलं आहे. मुद्दा लक्षात घ्या, तुमच्यापैकी काही BSc, BCom, BCS, इंजिनियर, ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे. त्या तुलनेतली सगळ्यात छोटी पदवी जर आपण विचार केला तर बॅचलर ऑफ आर्ट, ते पण मुक्त विद्यापीठातून. मी याच्यामुळे तुम्हाला ही गोष्ट सांगतोय की मुक्त विद्यापीठातून BA करून पण विद्यार्थी पास होऊ शकतो. म्हणजे हा कुठेही क्रायटेरिया अजिबात नाहीये का तुमचं शिक्षण हे चांगल्या शाळेतच झालेलं पाहिजे, चांगल्या कॉलेजात झालेलं पाहिजे, ह्या गोष्टी कुठेही मॅटर करत नाही. हा पहिला मुद्दा आपण याच्यातून क्लिअर करून घेऊया. भरपूर विद्यार्थ्यांच्या मनात ही गोष्ट असते की माझं बॅकग्राऊंड मुळे मला आता प्रॉब्लेम येतोय का, तो अजिबात नाही. तुम्ही आता कष्ट करा, तुम्हाला 100% यश भेटेल. त्यानंतरचा पुढचा मुद्दा, मग BA मध्ये शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर तुम्ही बँकिंगसाठी इथं आले. मग सुरुवातीला कसं केलं, म्हणजे सुरुवातीला तुमची लेक्चर असेल, होमवर्क असेल, किंवा त्याच्या व्यतिरिक्त काय काय असेल? सर मला पूर्णपणे आठवते, आपली जी बॅच होती बिगिनर बॅच 8 म्हणून होती, जी की नोव्हेंबर 2021 साली कोरोनाचा काळ संपला आणि लगेचच आपली बॅच सुरू झालेली. आणि सिटी मधली पहिली बॅच. त्याच्या आधी शेंद्रामध्ये बॅचेस चालू होत्या, पण त्यानंतर मी जेव्हा इथं आलो पहिल्या दिवशी, मला अजून पण आठवते आपली भेट पहिल्याच दिवशी झालेली होती. त्यानंतर मी आधी 1-2 वेळेस ऑनलाईन लेक्चर बघितलेलं होतं, पण बऱ्यापैकी मला आधी थोडीशी कन्सेप्ट माहीत होती. आणि त्यानंतर जे क्लासेस वगैरे सुरू झाले पूर्णपणे सर, बॅचेसचा शेड्यूल म्हणजे आमची पूर्ण हिवाळ्यामध्ये बॅच सुरू होती. पूर्णपणे जसा क्लास चालायचा एकदम 7 ते 12 वाजेपर्यंत, पूर्ण 5चे 5ही लेक्चर प्रॉपर करायचो. 4 लेक्चर क्वांट रिजनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस, 4ही लेक्चर पहिल्या डे पासून प्रॉपर करायचो. त्याच्यानंतर हे झालं लेक्चरचं. लेक्चर सगळे विद्यार्थी करतात, 100% करतात. पण ते सपोज 7 ते 11:30-12 पर्यंत लेक्चर झाले, त्याच्यानंतरचं जे शेड्यूल होतं म्हणजे होमवर्क आणि होमवर्कच्या व्यतिरिक्त पण काही होत होतं की होमवर्कलाच टाइम पुरत नव्हता? सर सुरुवातीच्या काळात होमवर्कला टाइम नव्हता पुरायचा. बऱ्यापैकी होमवर्क होतं जे की इझी टू मॉडरेट लेवल, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये प्रत्येक फॅकल्टीकडून रिस्पेक्टिव्ह त्यांचा जो होमवर्क होता तो इझी टू मॉडरेट प्रमाणात प्रत्येकाला दिला जायचा, जो की पूर्ण दिवस म्हणजे पुरायचा सर त्यासाठी. ठीक आहे. पण असं कधी झालं का होमवर्क केला नाही, सांगितलेलं होमवर्क केला नाही तरी पण क्लासमध्ये येऊन बसले? नाही सर, असं कधीच झालेलं नाही. होमवर्क पूर्ण केला. हो सर, कायम होमवर्क पूर्ण केला. बर, लेक्चर आणि होमवर्क याच्या व्यतिरिक्त
जर काही केलं असेल त्या पिरियडमध्ये, मी सुरुवातीचे 4 महिने म्हणतो ज्या पिरियडमध्ये विद्यार्थी शिकतात, लर्निंग फेजमध्ये आपल्या 4 वेगवेगळ्या फेज असतात. पहिली फेज येते लर्निंग, आधी शिकावंच लागतं. सेकंड फेज येते प्रॅक्टिस वाली, तिसरी फेज येते टेस्ट अनालिसिस वाली, चौथी फेज येते फायनल एक्झाम वाली किंवा सिलेक्शन वाली. तर लर्निंगच्या फेजमध्ये लेक्चर आणि होमवर्क याच्या व्यतिरिक्त अजून काही केलं का? नाही सर, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीला आपल्याला शिकून घेणं गरजेचं असतं. शिकून घेतलं प्रॉपर, एक ना एक मुद्दा. हो सर, कारण की जोपर्यंत आपल्याला ती कन्सेप्टच माहिती आहे त्याच्यावर आपण अप्लाय करूच शकत नाही. कारण की त्यासाठी आपल्याला आधी कन्सेप्ट क्लिअर करून घेणे, होमवर्क प्रॉपर करणे, त्यातून ज्या गोष्टी आपल्याला अवगत होतील त्यातून आपण पुढचा प्रवास सहज करू शकतो. ठीक आहे. मग सुरुवातीपासून 4 विषयांची तयारी केली का? म्हणजे जनरल अवेअरनेस मोस्टली प्री झाल्यावर बघू किंवा नंतर बघू असं झालं का? डे 1 पासून चालू झालं? नाही सर, डे 1 पासून अगदी एक लेक्चर सर प्रॉपर केले. डे 1 पासून सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर केल्या. हो सर. असे कोणते टॉपिक आहे का हो? म्हणजे आता आम्ही काय विद्यार्थ्यांना सांगत असतो की फायनल सिलेक्शन होण्यासाठी 100% सिलेबस यावाच असं अजिबात नाही. नाही सर, म्हणजे तुम्हाला एक 70% 80% सिलेबस आला तरी फायनल सिलेक्शन होऊ शकतं, कारण कट ऑफ कधी 80% नसतो. नाही सर, बरोबर आहे. मग असे कोणते टॉपिक आहे का? फॉर एक्झाम्पल मी क्वांटच्या संदर्भात विचार केला, काही टॉपिक तुम्हाला येत नाही, स्टील आजही येत नाही, जरी तुम्ही फायनल सिलेक्शन झालेले पण येत नाहीये. हो सर, आहे. ट्रेन बोट मला अजून पण जमत नाही. ट्रेन अँड बोट अजून पण येत नाहीये. अजून सर प्रोबॅबिलिटी बऱ्यापैकी स्किप करतो. प्रोबॅबिलिटी स्किप केला जातो, भरपूर विद्यार्थी करतात. हो सर, पण बाकीचे जे मेन्सुरेशन बेसिक वाला जमते. बेसिक वाला मेन्सुरेशन, सर्कल, ट्रायंगल, रेक्टँगल वाला जमून जातं. ओके ओके. पण बोट अँड स्ट्रीम वाला मुद्दा नाही सर, जड जातो खूप जास्त. आता त्यांच्या दृष्टिकोनातून विचार, मी ह्या गोष्टी याच्यामुळे डिस्कस करतोय बघा की प्रत्येकाचे पॅरामीटर्स वेगवेगळे असतात, प्रत्येकाची क्वालिटी वेगवेगळी असते. आता त्यांच्या केसमध्ये बोट अँड स्ट्रीम येत नव्हती, मग तेवढे एक टॉपिक स्किप करून बाकी सगळे चांगले केले. सर मला 4 येत नाही, 5 येत नाही, 6 येत नाही, हे चुकीचं आहे. एखादा टॉपिक जमत नाही, तो सोडून पण फायनल सिलेक्शन होऊ शकतं. फायनल सिलेक्शन होऊ शकतं, त्याच्यामध्ये अडकून राहण्यात काही लॉजिक नाही. हा तर पहिला मुद्दा क्लिअर होतो. रिझनिंग मध्ये होता काय एखादा टॉपिक स्किप केला होता? रिझनिंग मध्ये सर स्किप करण्यासारखं काही नव्हतं. रिझनिंग हा विषयच असा ऍक्च्युअल स्किप करायसारखा नाही. पझल सिटिंग तर स्किप करू शकत नाही. ब्लड रिलेशन सोपचे, डिस्टन्स डायरेक्शन सोपचे, कोडिंग डिकोडिंग सोपचे, अल्फा न्यूमेरिक सिरीज सोपचे, सिलॉजिझम वाला पार्ट सोपचे, मिसलेनियस वाला पार्ट पण सोपचे, आणि त्याच्यानंतर येतो फार फार तर हायर रिझनिंग, ते पण मेन्स वाले एक्झामला. म्हणून रिझनिंग वाल्या पार्ट मध्ये स्किप करण्यासारखं तर तसं काही नाही. चला, महत्वाचा मुद्दा तो क्वांट रिझनिंग सगळ्यांनाच जमतं, किंवा ऍक्च्युअल ते प्रॅक्टिस करून घेण्याचे सब्जेक्ट ते सरांनी खूप चांगलं शिकवलं, त्याच्यानंतर प्रॅक्टिस केली, ते जमतं पण. पण सगळ्यात मोठा आजच्या घडीला प्रॉब्लेम आहे तो म्हणजे इंग्लिशचा. तर इंग्लिशची इम्प्रुव्हमेंट कशी करावी एका विद्यार्थ्याने? सर, रीडिंग खूप जास्त महत्वाची सर. रीडिंग वाला पार्ट त्यांचं म्हणणं आहे का? आता ऍक्च्युअल मी पण जर विचार का ती लँग्वेज आहे, आणि लँग्वेज इम्प्रूव्ह करण्यासाठी मी त्यांना विचारतो की एखादं त्यांचं म्हणजे रीडिंग जास्त केली पाहिजे. हो सर, रीडिंग जास्त केली पाहिजेत, आणि त्यामुळे काय होतं सर, रीडिंगची जी स्पीड वाढते आणि त्यामुळे अंडरस्टँडिंग पण वाढते. अंडरस्टँडिंग पण त्या केसमध्ये वाढतं. ओके. आणि त्याच्यानंतर तो विषय आपला जनरल अवेअरनेस, त्याची तयारी कशी करावी म्हणजे तुमच्या एंडने? आता तुम्ही जनरल अवेअरनेसचं भरपूर कंटेंट डेव्हलप केलेलं आहे स्वतः, मल्टिपल एक्झाम दिलेला आहे. मोस्टली आपला GA बाय अक्षय चोळके नावाचा टेलिग्राम चॅनल तो पण तुम्हीच चालवताय. मग या सगळ्या गोष्टी करत असताना एका सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी GA ची तयारी कशी करावी? सर, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे आपलं स्टॅटिक बँकिंग अवेअरनेस असते. स्टॅटिक बँकिंग वाला हो सर, तो म्हणजे बऱ्यापैकी क्लिअर पाहिजेतच. जेव्हा एखादी फायनान्शियलशी रिलेटेड न्यूज येते, की जसं की थोडक्यात आपण रेपो रेट घेऊन समजून घेऊ, जोपर्यंत तुम्हाला रेपो रेटची बेसिक कन्सेप्ट माहित नाहीये तोपर्यंत त्याच्याशी रिलेटेड कुठलीच न्यूज तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे तुम्हाला स्टॅटिकचा पोर्शन बऱ्यापैकी आलेला पाहिजे. स्टॅटिक अगोदर क्लिअर पाहिजे, करंट अफेअर शिकण्याच्या अगोदर. आणि बँकिंग वगळता भरपूर साऱ्या एक्झाम येतात ज्या की आपण देतो, त्याच्यामध्ये आपल्याला स्टॅटिक जी खूप जास्त प्रमाणात बघायला मिळते. जसं की आपले नॅशनल पार्क झालं, डे झालं, अजून म्हणजे बऱ्यापैकी पोर्शन अगोदर स्टॅटिक वाला पार्ट कव्हर करावा. स्टॅटिक जीके असेल, स्टॅटिक बँकिंग असेल, किंवा गव्हर्नमेंट स्कीम वाला पार्ट असेल. हो सर, खूप जास्त महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर मुलांनी शिफ्ट व्हावं करंट अफेअर्स. आता करंट अफेअर्सला करत असताना मी कायम सांगत असतो, मोस्टली मी असं म्हणत नाही का मलाच फॉलो करा, मल्टिपल सोर्स फॉलो करावे असं मी सांगत असतो. तुम्हाला काय वाटतं, तुमचं जेन्युइन ओपिनियन का सर मल्टिपल सोर्स फॉलो करावे, एकाच सोर्स फॉलो करावं, किंवा GA ची तयारी कशी करावी करंट अफेअरची?
सर करंट अफेअरची तयारी करायची झालं ना तर एक सोर्स तर परमानंट तुम्ही पाहिजेतच. संभाजीनगरमध्ये राहून किंवा महाराष्ट्रामध्ये जरी म्हटलं आणि आता मी इंडिया लेवलला पण बोलू शकतो की बुवा एक सोर्स अक्षय चोळके पाहिजे म्हणजे पाहिजे. नाव आपल्याला कोणत्याच फॅकल्टीचं मी सुरुवातीला डिस्कस केलं होतं, नाव वगैरे अजिबात घ्यायचं नाही. एक सोर्स कोणताही असावा जो विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून चांगला आहे, तो कोणताही एखादा सोर्स असावा. त्याच्या व्यतिरिक्त सर एक तो सोर्स आणि एक आपला जेन्युइन जो आपण डेली, वीकली किंवा मंथली करू शकतो. मग मॅगझिन वगैरे हा मॅगझिन वगैरे एक तुमच्या साईडनं की बुवा मी काहीतरी रीड करतोय. ओके. तर तो वाला पाठ झाला. आता हे झालं, बॅच संपली, सगळ्या गोष्टी झाल्या, त्याच्यानंतर दिवसभर टाइम मोकळा होता. असे भरपूर विद्यार्थी आपल्याला बघताय, बॅच संपलेली आहे सर, दिवसभराचा टाइम फ्री आहे, मला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फार पडते, एक जीएचं लेक्चर असतं, याच्या पलीकडे माझ्या आयुष्यात काहीच नाही. कसं करावं त्याचं टाइम मॅनेजमेंट? सर एकतर दिवसाची सुरुवात म्हणजे जर ज्या फेजमध्ये आपण आहेत, एकदा बॅच संपल्यानंतर ती प्रॉपर पूर्ण फेज आपल्या स्वतःवरच्या प्रॅक्टिसची असते. म्हणजे स्वतः आपण कसं ट्रीट करतो त्या पूर्ण शेड्यूलला. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्या बॅचच्या नुसार जर कन्सिस्टंट राहिले तुम्ही, म्हणजे जसा होमवर्क तुम्ही बॅचमध्ये करत होते त्यानंतर स्वतःचा शेड्यूल स्वतः बनवा किंवा आपला रिस्पेक्टिव्ह क्लास आपण हे दिला जातो, स्टडी प्लॅन दिला जातो, तो जरी तुम्ही प्रॉपर फॉलो केला, पण दिवसाची सुरुवात लवकर करायची. एक समजा 6 ते 7 मध्ये तुम्ही पाहत होतो तुम्ही काय, म्हणजे माझा 7ला लेक्चर असेल त्याच्या अगोदर तिथं असायचं. हो सर. हा आणि सकाळी एकदम चांगला म्हणजे स्टडी होतो, एकदम चांगला. तर तुम्ही 6-7ला स्टडी चालू करू शकता आणि 1-2 तास समजा सकाळी रिडिंग, फार तर फार 2 तासचं टार्गेट ठेवायचं इंग्लिशची रिडिंग. हा सर, इंग्लिशची रिडिंग म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही न्यूजपेपर पण वाचू शकता, इंग्लिशचे आर्टिकल, इंग्लिश प्लस जीए होईल. हा सर, हा इंग्लिश प्लस जीए दोन्ही पण होते आणि आर्टिकल पण वाचू शकता वेगवेगळ्या ऍपवर येणारे. आणि हा त्याच्यानंतर मग तुमच्याकडं बरेचसे ऑप्शन असतात किंवा नंतर काय करायचं. तर जर एकदा तुम्ही 2-3 तासामध्ये सुरुवातीच्या इंग्लिशचं ठरवलं, त्याच्यानंतर तुम्ही एक प्रीची टेस्ट द्यायची. म्हणजे माझा शेड्यूल सांगतो सर, एक प्रीची टेस्ट द्यायची, नाही प्री टेस्टचं अनालिसिस करायचं, नंतर मग मेसचा टाइम होतो. हा आणि प्रीच्या काळामध्ये सुरुवातीला मला तरी वाटते की बाबा जोपर्यंत आपली लेवल प्रीची बनत नाही, मेन्सचं साईड बाय साईड आपलं म्हणजे बॅचमध्ये तर चालू असतेच, तिथून शिकून घ्यायच्यात त्या गोष्टी. तुम्ही सांगत राहा, काही प्रॉब्लेम नाही. तर मला वाटते जोपर्यंत आपली लेवल प्रीची बनत नाही, एक म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये तशी फेज येते की बाबा त्याला कळून चुकते की आता माझी प्री सहज निघणार, तर त्या लेवलपर्यंत आपण प्रीचं एकदम प्रॉपर खूप जास्त, जितका जास्त क्वांटिटीनं स्टडी होईल तेवढा जास्त करावं लागेल आपल्याला. आणि त्यातल्या त्यात कन्सेप्ट, ज्या गोष्टीची कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करून घ्यायची ती अगोदर करून घ्यावी लागेल. आणि सुरुवातीच्या काळात पीडीएफ हे सगळ्यात जास्त चांगलं सोर्स आहे सर. पीडीएफ म्हणजे गाईडलीच्या पीडीएफ झाल्या, कुठल्याही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या ज्या पीडीएफ असतात ते खूप महत्त्वाचा सोर्स असतो सर पीडीएफ. बघा आता मी त्यांना फक्त एकदा शॉर्टमध्ये त्यांनी जे सांगितलं ते सांगतो. दिवसाची सुरुवात लवकर करावी, करत असताना रिडिंगने सुरुवात करावी, म्हणजे आर्टिकल वाचावे ज्याच्यातून जनरल अवेअरनेस सोबत महत्त्वाचं म्हणजे इंग्लिशची रिडिंग खूप चांगल्या प्रकारे होईल. ती सुरुवातीला 1-2 तास, मिनिमम 2 तास रिडिंग केल्यानंतर एक टेस्ट द्यावी आणि त्याची अनालिसिस करावी. म्हणजे सकाळी तुम्ही जर 6:30ला किंवा 7ला लॅबमध्ये येत असाल तर 11:30 पर्यंत ही फेज होऊ शकते एकदम चांगल्या प्रकारे. का अराउंड 7 ते 9 किंवा 6:30 ते 8:30 तुम्ही प्रॉपर रिडिंग केली, त्याच्यानंतर 15-20 मिनिटाचा चहा नाश्त्याचा ब्रेक घेतला, त्याच्यानंतर एक टेस्ट दिली आणि त्याची प्रॉपर अनालिसिस केली जेवणापर्यंत, तर 11:30-12 पर्यंत आपलं हे शेड्यूल संपू शकतं. 12 नंतर जेवण झाल्यानंतर पूर्ण टाइम प्रॅक्टिसला दिला पाहिजे. मग पीडीएफ मध्ये प्रॅक्टिस असेल, क्वांटसाठी 2-3 तास प्रॅक्टिस, रिझनिंगची 2-3 तास प्रॅक्टिस, सोबत जनरल अवेअरनेसचं एखादं लेक्चर आणि प्रॅक्टिस, हा वाला पार्ट रोज जर केला, जे विद्यार्थी जेन्युइन तयारी करताय बँकिंगची त्यांसाठी एक चांगला आयडियल प्लॅन आहे की सकाळच्या स्लॉटमध्ये काय करावं, टेस्ट कधी द्यावी, प्रॅक्टिस कधी करावी, ह्या वाल्या सगळ्याच गोष्टी. त्यानंतर प्री आणि मेन्सची तयारी सोबत केली की वेगवेगळी केली? सर जसं की बॅच लगातार प्री आणि मेन्स झालेली लगेचच झाली, तर बऱ्यापैकी ज्या प्रीच्या कन्सेप्ट होत्या बॅचमध्येच क्लिअर झाल्या बऱ्यापैकी, त्यामुळे मेन्स समजायला जास्त काही जड गेलेलं नाही. पण जसं आपण प्रॅक्टिसमध्ये उतरू, जशी जास्त प्रॅक्टिस करू तशी क्वेश्चनची लेवल म्हणजे आपली सोडवण्याची लेवल पण वाढत जाते. म्हणजे आधी सोपे क्वेश्चन सुटत होते, नंतर मॉडरेट सुटत होते, नंतर थोडे जास्त हार्ड सुटत होते. तर मला तरी वाटते की सुरुवातीच्या लेवलला तुम्ही एकदम प्रीच्या कन्सेप्ट जर क्लिअर केल्या तर तुमचा 50% पोर्शन मेन्सचा क्लिअर होतो त्यामध्येच. 50% प्लस पोर्शन त्याच्यामध्ये क्लिअर होतो. आणि मग त्याच्यानंतर मेन्सची प्रॅक्टिस ही चालू ठेवायची. हा, मेन्सची प्रॅक्टिस सर, सेक्शनल टेस्ट पॉसिबल झाल्यात फुल मॉक पण द्यायची, पण मेन्सची एक पीडीएफचा टार्गेट ठेवायचं की बाबा मी दिवसभरात एक पीडीएफ तरी सॉल्व्ह मेन्सची सोडवेल टॉपिक वाईज. हो, टॉपिक वाईज. बरं, मी त्याच मुद्द्यावर होता, टेस्ट आणि अनालिसिस वाल्या मुद्द्यावर. टेस्ट देत असताना कोणते प्लॅटफॉर्म वापरावे, म्हणजे सुरुवातीच्या केसमध्ये, नंतर तुम्ही कशा पद्धतीने केलं? सर जर प्री मध्ये जर तुम्ही चालू असाल समजा सुरुवातीला की बाबा प्रीचे म्हणजे जस्ट स्टार्ट आहे तुमचा, तर तुम्ही अड्डा फॉलो करू शकता.
सुरुवातीच्या केसमध्ये अड्डा. हो सुरुवातीच्या केसमध्ये त्याच्यानंतर? अड्डा. बॅचेस चालू असताना जर तुम्हाला टेस्ट द्यायला सांगितल्या हा. तर तुम्ही अड्डा फॉलो करू शकता. ओके. आणि नंतर तुम्ही हळूहळू गाईडलीकडे शिफ्ट होऊ शकता. गाईडली. गाईडली एकदम प्रॉपर मटेरियल देतं सर. ओके. हो. आणि हे जे काही ओलिओ बोर्ड आहे किंवा प्रॅक्टिस मॉक आहे याच्यावर जावं नाही जावं कशा पद्धतीने करावं? सर लेवल अजून पण वाढली जाते प्लॅटफॉर्म वाईज. समजा म्हणजे अजून पण- गाईडली पेक्षा पण हार्ड ओलिओ बोर्ड आहे. माझा वैयक्तिक जर सांगितलं झालं ना सर, तर गाईडली मी प्रॉपर फॉलो केलेलं आहे. तर गाईडलीमध्ये मला एक्झॅक्ट एक्झाम लेवलचे क्वेश्चन सापडले. ओके. पण त्याच्यापेक्षा हार्ड पुढे गेला तो ओलिओ बोर्ड आणि प्रॅक्टिस मॉक आहे. हो सर. ओके. पण एक्झाम जी लेवल असते ऍक्च्युअल एक्झामची लेवल ही अड्डा सारखी असते, गाईडली सारखी असते, ओलिओ बोर्ड सारखी असते की प्रॅक्टिस मॉक सारखी असते? सर 2023 चे जर पेपर बघितले, माझे बरेचसे सिनियर आहेत सर, ज्यांचं म्हणजे फायनल सिलेक्शन पण झालेलं हा. तर त्यांनी मला सांगितलेलं आहे की, आणि मी पण मागच्या वर्षीचे सगळे एक्झाम बघितलेत प्री प्लस मेन्सचे, तर मला गाईडलीची एक्झामची लेवल वाटली सर बऱ्यापैकी. ओके, जे DI ची पद्धत होती विचारण्याची, हा. जे कमर्शियलचं होतं, म्हणजे मोस्टली जे XY वाले कमर्शियल असतात ते मला बऱ्यापैकी गाईडलीमध्ये सापडले सर. बरं. बघा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. टेस्ट सिरीज देत असताना किंवा टेस्ट देत असताना सुरुवातीच्या फेजमध्ये, कारण त्यांनी हे सगळे प्लॅटफॉर्म पाहिलेले, सुरुवातीच्या फेजमध्ये जेव्हा रिसेंटली बॅच संपतीये किंवा बॅचची शेवटला आपण पोहोचलोय आणि टेस्ट द्यायची आहे, तर अड्डा 247 द्यावं की कम्पॅरेटिव्हली बेसिक टेस्ट आहे. त्याच्यानंतर थोडंसं पुढे गेलो मी सर, तर गाईडलीला फॉलो करावं, कारण ऍक्च्युअल एक्झाम लेवलचे टेस्ट गाईडलीला आहे. गाईडलीमध्ये पण बऱ्यापैकी चांगले मार्क पडायला लागले, तर मग त्याच्यानंतर ओलिओ बोर्ड किंवा प्रॅक्टिस मॉक कडे जावं, जेणेकरून अजून हार्ड लेवलचे एक्झाम आपल्याला बघायला भेटतील. तर या हिशोबाने टेस्ट आणि त्याची अनालिसिस केली पाहिजे. सगळ्यात महत्वाचा पॉईंट असा येतो, विद्यार्थी टेस्ट देतात, काही प्रॉब्लेम नाही, पण मी 90% विद्यार्थ्यांच्या केसमध्ये एक मुद्दा कायम बघतो, टेस्ट झाली तो लॅपटॉप बंद करून टाकला, टेस्ट झाली तो मोबाईल बंद करून टाकला आणि बाहेर फिरायला गेले. ठीक आहे, पण त्याच्यानंतर ती टेस्ट कधीच पाहिली नाही. तर टेस्ट नंतर अनालिसिस करणं गरजेचं आहे का? हो सर, सुरुवातीच्या काळामध्ये खूप जास्त गरजेचं आहे सर. ओके. विचार जर केला ना तर, कारण की बऱ्यापैकी तो क्वेश्चन आला नाही याचा अर्थ त्याची कन्सेप्ट तुम्हाला माहित नाही. म्हणजे या अर्थी तुम्हाला तिची कन्सेप्ट माहीत करून घेणे. कारण की सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला प्रीवर जास्त फोकस करणं असतं. ज्या वेळेस आपली प्री निघायला जाते त्यापैकी तेव्हा सरळ विषय सर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर येतात, याचा अर्थ तुमची प्री निघत आहे. त्यामुळं ॲनालिसिस करणं खूप जास्त गरजेचं आहे सुरुवातीच्या काळामध्ये. हां, त्यानंतर एकदा तुम्हाला क्वेश्चनची लेवल कळून आली, कन्सेप्ट बऱ्यापैकी कळून आल्या, त्यानंतर तुम्हाला कळून जातात की बुवा म्हणजे हा क्वेश्चन कोणत्या प्रकारे सोडवायचा, कुठली मेथड यूज करायची, हे बऱ्यापैकी समजून जाते. बरं, म्हणजे अनालिसिस केली पाहिजे, गरजेचं आहे सर. ओके. त्यानंतर मेन्ससाठी असं विशेष फोकस किंवा वेगळं असं काय केलं, म्हणजे मेन्सची तयारी करत असताना, कारण त्याच्यावर फायनल सिलेक्शन डिपेंड असतं, असं विशेष वाटतं विद्यार्थ्यांनी हे केलं पाहिजे मेन्ससाठी? सर मेन्ससाठी जसं की मी आधीच सांगितलंय की एक PDF चं टार्गेट ठेवायचं आहे. ओके. तर सुरुवात करताय तुम्ही मेन्सच्या तुम्ही स्टडी. सांगशाल असं एखादी चांगली PDF की हे PDF सोडवावे? सर गाईडलीच्या बंडल गाईडलीच्या बंडल PDF असेल बघा, नेटवर अवेलेबल असतील, हो, गुगलवर वगैरे अवेलेबल असतील, तर गाईडलीच्या बंडल PDF सोडवा, जेणेकरून मेन्सला त्याचा चांगला फायदा होईल. आणि असं कधीच होणार नाही की एका दिवसात तुम्हाला एक PDF सॉल्व्ह झाली, त्यातली मोस्ट ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत सर. बरं. हां, पण महत्त्वाची गोष्ट असते की आपल्याला मेन्समध्ये टाइम असतो आणि सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला येणं गरजेचं असते मेन्सचा क्वेश्चन. हो, कारण की मग त्याला आपण किती वेळ लागतो हे मॅटर नाही करत सर. मी कायम एक उदाहरण देत असतो विद्यार्थ्यांना, मोस्टली मुलींना, म्हणजे मुलं पण बसले असतात तर लेक्चर हॉलमध्ये, पण मुलींना, की त्यांनी पहिली जी पोळी बनवली होती, ज्याला आपण चपाती म्हणतो, तर ती बनवायला तिला 10 मिनिटं लागली होती, पण आजच तिला ती जर चपाती आपण बनवायला लावली तर अराउंड ती 30 सेकंदात किंवा 1 मिनिटाच्या आत होती. तर सर ती 10 मिनिटावरून तो वेळ 1 मिनिटावर कसा आला, की कंटिन्युअस प्रॅक्टिस हाच प्रॉपर फंडा वापरला जातो इकडे पण. सुरुवातीला तुम्हाला एखादी PDF सोडवायला किंवा एखादा क्वेश्चन सोडवायला 10 मिनिटं लागतील, 12 मिनिटं लागतील, 15 मिनिटं लागतील, 20 मिनिटं लागतील, पण तो टाइम कधीच व्यर्थ नाही सर. वेगवेगळे लॉजिक डेव्हलप होत असतात आणि ते लॉजिक डेव्हलप होऊन भविष्यात तशाच प्रकारचे क्वेश्चन 1 मिनिटात 2 मिनिटात आपल्याला सुटतील. म्हणून एखादा प्रश्न सोडवायला पझल असेल, सिटिंग असेल, 30 मिनिटं गेले सर, 1 तास गेला, माझा टाइमपास झाला, तो टाइमपास नसतो, लॉजिक डेव्हलप होत असतात, त्याचा यूज दुसरीकडे आपल्याला करता येतो. म्हणून मॅक्सिमम क्वेश्चन सोडवण्याची प्रॅक्टिस करा, सोडवण्याची तयारी ठेवा, वेळ लागला तरी चालेल. तर ह्या हिशोबाने त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो, जे दोन्ही सिलेक्शन झालेले IDBI ज्युनियर असिस्टंट मॅनेजर म्हणून, एक PGDBFचा कोर्स आणि एक डायरेक्ट जॉईनिंग वाला, तर दोन्ही केसमध्ये इंटरव्ह्यू होती आणि इंटरव्ह्यू वेटेज बऱ्यापैकी 100 मार्कला, आणि इकडल्या केसमध्ये 25% मध्ये कन्वर्ट होतं. मेन्स 75% आणि इंटरव्ह्यू 25% IDBIच्या केसमध्ये. बाकीकडे 80-20 पॅटर्न असतो RRB PO IBPS POच्या केसमध्ये, पण IDBIच्या केसमध्ये 75-25चा पॅटर्न असतो. तर इंटरव्ह्यू पण मॅटर करतो. तर इंटरव्ह्यूसाठी कशी तयारी केली किंवा काय केलं?
सर इंटरव्ह्यूसाठी ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत मी आधी पण सांगितलं की बँकिंग अवेअरनेसच्या जोपर्यंत तुम्हाला बेसिक आणि त्या क्वेश्चनचं आणि त्या स्टॅटिक जीकेचं महत्त्व तिथं कळायला लागतं सर. तिथं काय लागतं हो, तिथं जसे तुम्हाला आठवतात का 2 इंटरव्ह्यू पैकी काही पण रॅन्डमली क्वेश्चन जे तुम्हाला विचारले गेले होते? हो सर, मला बऱ्यापैकी आठवते. मला रिव्हर्स रेपो रेटची कन्सेप्ट रिव्हर्स रेपो रेटची कन्सेप्ट विचारली होती एका इंटरव्ह्यूमध्ये. हा. आणि एका इंटरव्ह्यूमध्ये करंटशी रिलेटेड क्वेश्चन होता ज्याला की बँकिंग म्हणजे पेटीएमवर बॅन आणलं होतं सर बघा. पेटीएम बंद केलं होतं तर मध्यंतरी त्या त्याच्यामध्ये काळामध्ये. केवायसीचा रूल लागला होता. हो हो हा, जे की म्हणजे स्टॅटिक मध्ये क्लिअर होतो रूल्स वगैरे मध्ये. केवायसी काय असतं किंवा हो, कसं हो, असतं. सर. तर स्टॅटिक जी के तिथं खूप स्टॅटिक जास्त बँकिंग तिथं खूप कामा पडतं. हो, सर. स्टॅटिक बँकिंग Banking. वाला पण कारण तो बँकचा इंटरव्ह्यू मी काय म्हणतो तुम्हाला बँकच्या टर्म्स विचारणार आहे. हो. मग त्या करंटला लिंक करून पण स्टॅटिक टर्म्स विचारू शकता किंवा रॅन्डमली रिव्हर्स रेपो रेट काय आहे, रेपो रेट काय आहे, हे एटीएम काय असतं, बॅड बँक काय आहे, नॅशनल स्टेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी काय आहे, स्मॉल फायनान्स बँक काय असतात. तर ह्यावाल्या छोट्या छोट्या कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे इंटरव्ह्यूला कारण त्याचंही वेटेज बऱ्यापैकी खूप जास्त आहे. महत्वाच्या मुद्द्यावर होतो थोडेसे मी एका. तुम्हाला काय वाटतं जसं 2021चा मला एक मुद्दा आठवतो. हरनाज संधू जेव्हा मिस युनिव्हर्स झाली होती भारताची तिसरी मिस युनिव्हर्स तेव्हा हरनाज संधूला एक प्रश्न विचारला होता आजच्या युवा पिढीला तुम्ही काय संदेश देणार. तसं मी तुम्हाला आज एक प्रश्न विचारतो आजचे जे युवा बँकर बनताय किंवा जे बँकिंगची तयारी करताय तर या विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश देणार की यांनी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी प्रामुख्याने केल्याच पाहिजे. सर सुरुवातीच्या म्हणजे सुरुवातच जर करायची झाली ना तर बॅचच्या काळापासून सुरुवात करतो. जोपर्यंत आता कुठलाही वैयक्तिक विद्यार्थी आला समजा क्लासेस करायच्यासाठी आलेला आहे संभाजीनगरमध्ये ओके. तर पूर्णपणे एका क्लासवर विश्वास ठेवतो आणि क्लासला ऍडमिशन घेतो. ओके. तर त्या सुरुवातीच्या 6 महिन्यामध्ये मला तरी वाटते की म्हणजे बाहेरचा कुठलाही सोर्स किंवा कुठल्याही व्यक्तीकडून तुम्ही कुठल्याही प्रकारचा सल्ला घेऊ नये. ओके. तुम्ही ज्या टीमवर विश्वास ठेवला त्यांच्याकडे तुम्ही प्रॉपर त्यांचा तुम्ही जो शेड्यूल असेल त्यांचं जे तुम्हाला सांगणं असेल त्याला तुम्ही प्रॉपर फॉलो करायला हवं सुरुवातीच्या काळामध्ये. कारण की तुमचं ती शिकायची फेज असते सर. हो. जेवढं तुम्ही ग्रास्प करून घेसाल त्यांच्याकडून तेवढं तुम्हाला भविष्यामध्ये उपयोगी पडणार आहे. ओके. ठीक आहे. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी असतात. आता म्हणजे माझं वैयक्तिक सांगतो सर मी 1-1.5 वर्ष झालं माझी 2022 साली एक पण प्री नव्हती निघालेली सर. बर. हां 23च्या एंडला मला वाटते 22च्या एंडला म्हणजे जानेवारीच्या सुरुवातीला माझी एडीयूची प्री जी की म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांची निघाली होती ती माझी पहिली प्री होती निघालेली. ओके. त्यानंतरच्या म्हणजे सर थोडंसं टेन्शन पण येते ज्यावेळेस आपली प्री वगैरे निघत नाही अभ्यास बऱ्यापैकी चालू असतो कन्सेप्ट पण बऱ्यापैकी पण टाईमच्या अभावी किंवा थोडेफार सिली मिस्टेक ज्या असतात त्याच्या अभावी आपला प्रीचा म्हणजे कट ऑफ वगैरे निघत नाही थोड्याने जातो. तर ह्या गोष्टी समजा मला वाटते की म्हणजे कन्सेप्टच्या अभावी आणि अपुऱ्या प्रॅक्टिसच्या अभावी ह्या गोष्टी घडतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा पूर्ण फेज झाली समजा पूर्ण प्रीचं पण झालं आहे तुमचं मेन्स पण बऱ्यापैकी देत आहे पण फायनल सिलेक्शन होत नाही तिथं कुठंतरी एक महत्त्वाची गोष्ट खटकते की सर म्हणजे आपला जो तयारी चालू आहे जी काही तयारी चालू आहे त्या तयारीला कुठला तरी एक समजा कुठेतरी कमी पडतोय ती गोष्ट प्रामुख्यानं स्वतःला लक्षात आणून घ्यावी लागते. ओके. आणि कॉम्पिटिशन हे आपलं आपल्याशीच असते जसं की पहिल्यापासूनच ही गोष्ट म्हणजे मनावरून बिंबवून घेतलेली आहे की आपलं कॉम्पिटिशन हे आपल्याशी नाही. आपली तुलना ही आपल्याशीच करा. एक दिवस असं येईल की आपल्याशी तुलना करण्यास कोणी शिल्लक राहणार नाही त्या दिवशी निश्चितच आपण यशाच्या शिखरावर असू. हो सर बरोबर आहे. हा. आणि ते तर खूप जास्त महत्त्वाचं आहे सर आपली तुलना आपल्याशी. आणि बरेचसे मुलांना असं पण असते सर मी वैयक्तिक बघितलेले की आपल्याला माहित असते की आपल्याकडे प्लॅन बी आहे काही जणांना माहित असते म्हणजे माझं हे नाही झालं तर मी ते करू शकतो करणारच आहे. हां पण तेव्हा मला तो 100% नाही नाही देऊ देत शकत. सर बिलकुल नाही देऊ नाही शकत. कुणाच्याच बाबतीत हे म्हणून शक्य नाही. आपला हा आणि हाच प्लॅन असला हो पाहिजे सर, मला हो. हेच करायचं आणि हेच हो करायचं. सर बिलकुल म्हणजे तुम्ही प्लॅन बी नावाचा शब्दच यूज करू नका. बँकिंग क्षेत्रात असाल हा. ना कुणीही जर तुम्ही जर हा क्षेत्र निवडला तर की माझं हे जर नाही जमलं मी ते करणार हा शब्द यूज करणंच गलत असेल. कारण की तुम्ही हे क्षेत्र निवडलं ना याला तुमचं 100% द्या. असे पण विद्यार्थी बघितले सर म्हणजे माझ्यासोबत शिकणारे पण असे विद्यार्थी होते त्यांनी एका वर्षात पण सिलेक्शन घेऊन गेले. ओके. हां आता मी वैयक्तिक बिगिनर बॅचचा विद्यार्थी 8चा समजा अच्युअर बॅचचे पण सिलेक्शन माझ्या आधी झालेले आहेत. पण तो एक गोष्ट लक्षात ठेवलेली की आपली कंपॅरिझन दुसऱ्यासोबत आपल्याला करायचं नाही. कुठेतरी आपण कमी पडतोय तर इम्प्रूव्हमेंट तर आपल्यालाच करून घेणं आहे आपली स्वतःची. मी एक मुद्दा पाहिलाय प्रामुख्याने मागच्या 3 वर्षापासून मी तुम्हाला ओळखतो. तुमच्या सोबतचे जे मित्र होते तुमच्या सोबत जे तुम्ही तयारी करायची ऑलमोस्ट सगळे पास झाले. हो बरोबर. काही मागच्या वर्षी झाले काही त्याच्या मागच्या वर्षी झाले. कम्पॅरेटिव्ह त्यांच्यापेक्षा तुमचा अभ्यास पण जास्त होता. हो सर. हे मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे. ती एक मनाला वाईट वाटतं कोणाच्या पण म्हणजे तुमच्याच म्हणून नाही कोणाची मनाला आपण ग्रुपमध्ये अभ्यास करतोय 4 जण तो 5 झाला मी त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास करतोय मग हे सगळं जेव्हा डिमोटिवेट होतं तर याच्यातून कसे बाहेर निघले.
काही नाही सर, मग आता ते सरळ सरळ ठरवलेल्याच गोष्टी येतात की बुवा त्याची जी लेवल होती त्या लेवलवर त्यानं वर्क केलं, तो त्याचा फायनल सिलेक्शन घेऊन गेला. ओके. कुठेतरी मी कमी पडलोय, हा हा त्याच्यासाठी मग मला काय करता येईल, वेगळं काय करता येईल, किंवा त्याला म्हणजे त्या गोष्टीवर किती जास्त वर्क करता येईल याच्याकडे मी जास्त तो पास झाला म्हणून मी निगेटिव्ह होण्यापेक्षा मी अजून काय करता येईल माझ्या सुधारणा ती करून आपण हो. त्या केसमध्ये पास झालो. बरोबर आहे? पाच बोटाच्या उदाहरणासारखं सर, सगळे बोट सारखे नसतात. हा हा हा. हा, तशा प्रकारे. तर अशा प्रकारे आहे बघा. अजून विद्यार्थ्यांना एका संदेश द्यायचा आहे का? सर आता जसं की तुम्हाला माहिती आहे आमचं ग्रुप डिस्कशनचा एक ग्रुप आहे समजा. बर. हां, बऱ्यापैकी जे म्हणजे जीएचं कंटेंट असतं, ओके. तुम्ही शिकवलेल्या न्यूज असतील किंवा इतर काही कंटेंट असेल ते डिस्कस केलं जातं. हा. पण ही लेवल कधी येते, ज्यावेळेस तुम्हाला माहित होती किंवा तुमच्या प्री निघत कन्सेप्ट माहिती आहे, हो. प्री निघालेले हो हो, त्यावेळेसला तुम्ही कुठलाही 4-5 जणांचा ग्रुप करून डिस्कशन करू शकता. करावं. करावंच. म्हणजे तुम्ही एक मुद्दा सांगितलेला आहे की बुवा हॅमरिंग खूप जास्त हॅमरिंग जनरल अवेअरनेसच्या केसमध्ये हॅमरिंग मॅटर करते, खूप मॅटर जास्त. करते. हो. त्यांचं नाही ग्रुप डिस्कशन करावं कासाठी काय हॅमरिंग होत असते तेच ते. सपोज मी म्हटलो एखाद्या ग्रुप डिस्कशन करता इलेक्ट्रोल बॉन्ड नावाचा मुद्दा हो. आहे, तर ते सगळ्यांनी ते इलेक्ट्रोल बॉन्डवर बोललं पाहिजे. मिनिमम 1% वोट असलं पाहिजे. मिनिमम तुम्हाला 2,000 रुपयाचं घ्यावाच लागेल. SBI देते, 29 ब्रांचेस देतात, 30 फेज झाल्या. तर या गोष्टी कायम कानावर पडून पडून हॅमरिंग होऊन लक्षात राहण्याचे. हो, ऍक्च्युअल वाचून करण्याची गोष्ट नाही. म्हणून करत असताना लेक्चर सोबत सोबत ग्रुपमध्ये डिस्कशन पण झालं पाहिजे. ओके. तर ह्या पद्धतीने त्यांनी जे काही केलं एकदम सुरुवातीपासून तर आतापर्यंत आपण त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. पण या सगळ्या गोष्टी करत असताना एक सिक्वेन्स माणसाकडे असावा. म्हणजे जे मुलं नव्याने तयारी करतात अशा विद्यार्थ्यांना मी सांगेन की अगोदर आपण लर्निंगच्या फेजमध्ये असतो. त्यांनी एक चांगला मुद्दा याच्यामध्ये सांगितला होता, तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवलाय तर पहिले 6 महिने पूर्णतः त्यांच्यावर विश्वास ठेवा. म्हणजे पूर्ण तुमचं शिकून होईपर्यंत, तुमची प्रॅक्टिस होईपर्यंत किंवा होमवर्क होईपर्यंत, त्याला मी म्हणतो लर्निंग वाली फेज. त्यानंतर आपण सेकंड फेजमध्ये जात असतो प्रॅक्टिस. तर मल्टिपल प्लॅटफॉर्मवर प्रॅक्टिस आपण केली पाहिजे. वेगवेगळ्या PDF आपण सोडवले पाहिजे. त्यानंतर तिसरी फेज येते लर्निंग, पहिली फेज, प्रॅक्टिस दुसरी फेज, तिसरी फेज येते टेस्ट अँड अनालिसिस. त्याच्यात मी 4 पॅरामीटर पुन्हा सांगितले. अड्डा नावाचा प्लॅटफॉर्म सांगितला, गाईडली सांगितला, ओलिओबोर्ड सांगितला, प्रॅक्टिस मॉक सांगितला. हे टेस्ट अँड अनालिसिस. आणि त्याच्यानंतरची फेज येते एक्झामची. आपण डायरेक्ट येतो, लगेच लेक्चर करतो, एक्झामला जातो. चुकीचं आहे. प्रॅक्टिस पण करावी लागेल, टेस्ट अनालिसिस पण करावे लागतील, आणि त्याच्यानंतर मग फायनल एक्झाम जावं लागेल. तर ह्या सिक्वेन्सने आपल्याला सगळ्या गोष्टी पाहाव्या लागेल. तर चालेल, तुमचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन तुमचं फायनल सिलेक्शन झाल्याबद्दल आणि विद्यार्थ्यांना मोटिवेट केल्याबद्दल किंवा त्यांना गाईड केल्याबद्दल. चलो, भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओजमध्ये नवनवीन विद्यार्थ्यांसोबत. तोपर्यंत चलो, बाय बाय, धन्यवाद.